वावंजे येथील जमिनीच्या व्यवहार प्रकरणी शेतकरी नामदेव गोंधळी यांचा सातत्यपूर्ण लढा चालू असून उपोषण पत्रकार परिषदा या माध्यमातून न्यायाची मागणी करत आहेत। आज त्यांनी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी उपोषणाच्या माध्यमातून शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। आपल्या जमिनीच्या व्यवहारात फसवणूक झाल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाई करावी तसेच आपल्याला न्याय मिळावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली। काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? तुम्ही सातत्याने पनवेल महानगरपालिकेच्या समोर किंवा जिल्हाधिकाऱ्याच्या समोर आणि आज अलिबाग येथे बसलेले, काय प्रमुख मागण्या आहेत? काय फसवणूक केलेली? काय आज जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे माझी ही प्रमुख मागणी आहे की कॉरिडॉर महामार्ग संपादित जमिनीचे पैसे आता प्राण साहेब राहुलजी मुनके साहेब देणार आहेत, तरी सदर पेमेंट त्यांनी आता देऊ नये कोणाला, विक्रांत गिरीश संसारे व श्री परशुराम सीताराम गोंधळे यांना। कारण या सर्वांनी मिळून माझी फसवणूक केलेली आहे। कारण मी माझी जमीन दक्षिणेकडील क्षेत्र 1935 हेक्टर गुंठे ही विक्री केली होती, तेवढीच नावावर करायला पाहिजे होती। त्यांनी काकांची पण जमीन मी विक्री केली असं सगळ्यांनी षडयंत्राने संगनमताने हे मोठे अधिकारी याला सामील आहेत। त्याच अधिकारी सामील म्हणजे तहसीलदार विजय तलेकर साहेब, भालेराव साहेबांनी ते सरकारी कागदपत्रामध्ये काही बदल घडवलेले आहेत व चुकीचा आकारफोड केलेला आहे त्यांनी। त्या आकारफोडनुसार मी विक्री केलेल्या श्री विक्रांत गिरीश संसारे यांना फक्त 7 हेक्टर गुंठे जमिनीचेच पैसे मिळतात। पण त्यांनी कुठेतरी माझ्या दक्षिणेकडील हिश्श्यातला कप्रत नकाशातला एक अंक पुसलेला आहे, म्हणून ते मला कप्रत नकाशा जवळजवळ 10 वेळा मी अर्ज केले का सदर गाव दप्तरी नोंद करण्यासाठी आकारफोड पत्रकाची उप अधीक्षक भालेराव यांनी तहसीलदार विजय तलेकर यांना दिलेल्या रिपोर्ट मधील दुरुस्ती रजिस्टर नंबर 693/2020/3565 यामधील मला नकाशाची प्रत द्या, पण ते देत नाहीत। कारण हे वाटणीपत्रानुसार आहे। आता हे कप्रत नकाशा सगळीकडे लावलेत ना बॅनर, तर ते वाटणीपत्रानुसार आहे। रजिस्टर वाटणीपत्र दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार आहे ते। पण आता जे मला देतात त्यांनी काकांच्याला आता 123/2चा 1 दिलाय, ते चुकीचं आहे। त्यात ते रजिस्टर वाटणीपत्रानुसार नाही। आता हा लढा मी 3 वर्षापासून देत आहे। सुरुवातीला जय शिवराय पूजा कोणीही पत्रकार बातमी घेत नव्हती, जे लोक सांगायचे काही उडवाउडीची उत्तरं द्यायची। पण जय शिवराय न्यूज चॅनल उरण पूजा चव्हाण या संपादिकेने माझी बातमी लावली। ती बिचारी का माझ्या शेतावर येऊन बांधावर येऊन तिला प्रत्यक्ष दाखवलंय का काकांच्या उत्तरेकडील हिश्श्यात 1 गुंठा वर्कस आहे आणि हे रजिस्टर दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार आहे। तसंच जुनं हे अलिबागचं भूमी अभिलेख कार्यालयाचं 1 गुंठा वर्कस असलेला पुरावा आणि ते आकारफोड आहे 1970-71चं। हे एवढे असताना सुद्धा आता जे तहसीलदाराने मला पत्र दिले आहेत 7 पत्र, ते कधी दिलं? 1 व 2 डिसेंबर रोजी मी आमरण उपोषण केलं। कुठे? तहसीलदार कार्यालय पनवेल येथे। त्यावेळी मला त्यांनी 30/11/2022 रोजी पत्र दिलं तहसीलदाराने, आता आम्ही तुमचं पूर्ववत करत आहे। पण त्यांनी काकांच्या जमिनीचं मूळ स्थिती ही परशुराम सीताराम गोंधळे यांचे 18.70 व 0.65 फूट खराब अशी दाखवले, पण हे चुकीचं आहे। मग त्यांनी मला हे सांगावं, आता आढावा बैठक झाली 23/10/2023 रोजी, त्यात मी विचारलं विद्यमान तहसीलदार आता आहेत ते विजय पाटील साहेब बरं मग 17.70 1 गुंठा वर्कस या 7/12 आकारणीमध्ये हे बंद का केला 7/12 तुम्ही? याचं उत्तर द्या ना मला। त्यांनी टाळलं, बोलतो पुढच्या मिटिंगला मी हे करेन। आणि उप अधीक्षक भालेराव आता ते विद्यमान प्रदीप जगताप साहेब यांना मी सांगितलं, साहेब तुम्ही सांगता का आता जी मोजणी झालेली आहे 22/62 नुसार ही वाटणीपत्रानुसार आहे। मग त्यांना सांगितलं कप्रत नकाशात मी दाखवलं, मी सगळे बॅनर लावलेले आहे का हे आता 17.70 1 गुंठा वर्कस हे विक्रांत संसाराच्या नावावर वाटणीपत्रानुसार आहे का? हा तर काकांचा हिस्सा आहे, हा हिस्सा त्यांच्या नावावर झाला। पण मी आजारी होतो म्हणून जमीन विक्री केली होती आणि मी काकांची जमीन स्वस्तच विक्री केली आहे असं दाखवलंय। मी 4,30,000 ने विकली होती, 4,30,000 रुपये गुंठा। पण त्याने आता दिवाणी कोर्टात आलेला त्याने 2,15,000 दाखवले। मी स्वस्त किमतीत काकांची जमीन विक्री केली कारण मी आजारी होतो। मी जर वारलो
काय झालं असतं माझं बरं वाईट, तर हाच करून गेला असं झालं असतं ना. तर माझी 2 एकर जमीन आहे दुसरी, त्या जमिनीवर या लोकांचा डोळा होता. म्हणून हे सगळ्यांनी संगनमताने केलं. आमच्या गावातले षडयंत्र आखणारा एक माणूस आहे, मी सारखं नाव घेत नाही, पण त्याने हे करून दिलंय. आणि काकांची लेखी पुरुषीश्वर सही त्या 14/1/2021 रोजीचा अर्ज काकांचा होता, तो मी केलाय आणि त्याच्यावर काकांची सही घेतली. ते काकांनी कोणाची तरी दबावाखाली केलेले आहे आणि काकाने दिलेलं आहे का बाबा हे तलाठी रिपोर्ट आहे. तलाठी रिपोर्ट काय सांगतो, 14/1/2021 रोजी परशुराम सीताराम गोंधळे यांनी फेरफार 3667 ला हरकत घेतलेली आहे. आणि 3667 फेरफार आहे आमच्या जमिनीत नाही. हा पांडुरंग धर्म पाटील आमचे विद्यमान माजी सरपंच आहे, त्यांचं आहे. हे खोटी तक्रार केस आहे आणि काकांची कोणीतरी बनावट सही केलेली आहे. काकाने मला सही दिली लगेच, मी बोलतो काही सही केलीच नाही. हे कोणीतरी एजंट लोकांनी किंवा कोणीतरी नतभ्रष्ट लोकांनी हे केलेलं आहे काम. जिल्हा अधिकारी किंवा प्रशासनाने जर तुमच्या पाहण्या मान्य नाही केल्या तर पुढचं पाऊल काय असेल, काय प्रशासनाला आव्हान? मी प्रशासनाला हे आवाहन करेन, प्रशासनाकडनं मागणी मान्य होण्यासाठीच मी उपोषण केलं. कारण सन्माननीय जिल्हाधिकारी अगोदरचे योगेशजी म्हशे साहेब यांनी माझा भाऊ सुनील परशुराम गोंधळी, कारण अगोदरच काकांचा मुलगा इथे उपोषणाला आले होते. ते मी 46 दिवस इथे उपोषण केलं. प्रशासनाकडून न्याय मागणीसाठी बेमुदत उपोषणाचा इशारा. 46 दिवस मला माझ्या कंपनीने पण सहकार्य केलं. आमच्या काटकर मॅडम असतील, चलवाड साहेब, आमचे मेहता साहेब, माझे बक्कम साहेब, मोकाशी साहेब, सगळ्यांनी मला मदत केली आहे. आणि मला त्यांनी बिचाऱ्यांनी 46 दिवस उपोषण करून विदाउट पे झाले माझ्या. तरी पण मला त्यांनी 2.5 वर्षानंतर परत माझे अन्नदाते जे पाटील साहेब व सचिन भाऊ आहेर साहेब आमचे युनियनचे अध्यक्ष आहेत, त्यांनी मला 2.5 वर्षानंतर परत कामावर घेतलं, रुजू केलं. 2.5 वर्षानंतर परत मला कंपनीने कामाला घेतल्यामुळे मी बॅनर विनर लावू शकतो. आता हे लावतो एवढे बॅनर विनर. माझ्या मालकांनी ते त्यावेळी होते, ते हयात होते, त्यावेळी मला परत घेतलं मालकांनी कामावर. आता 1 लाख रुपये पगार आहे त्यांच्यामुळं. ते माझे देव आहेत माझ्यासाठी. तुम्ही सातत्याने पनवेल महानगरपालिकेच्या समोर आता जिल्हाधिकाऱ्याच्या समोर उपोषण करताय, पण त्याचा तोडगा काय निघत नाही, काय सांगताय याबद्दल? तोडगा निघायचा म्हणजे बघा, पूजा चव्हाण यांनी बातमी दिली होती त्यावेळी काय सांगितलं का पनवेल मधला कोणी पत्रकार बातमी लावत नाही, तू का लावली, तिला दम भरला. तुम्ही ही बातमी आमचे तालुक्याचे आणि इथं पण HD सनद साहेब यांनी मला मदत केली. एवढंच नाही तर घारगे साहेब आहेत रायगडचे पोलीस प्रमुख, त्यांनी मला विजय व्हाल असा आशीर्वाद दिलेला आहे. तो आशीर्वाद मी खाली पडून देणारच नाही. त्याच्यासाठी बाजी प्रभू सारखी लढाई करेन. एकाही भ्रष्ट दोषी अधिकाऱ्याला 123/2 जमिनीची खिंड ओलांडूच देणार नाही मी. कारण सदर यांनी सगळ्यांनी संगनमताने षडयंत्राने हे केलेलं आहे. काय केलेलं आहे तर ते सगळं हे चुकीचा नकाशा जो जोडलाय तो मीच जोडलाय असं. कारण 31/8/2020 रोजीचा मोजणी अर्ज मीच होतो. माझं नाव कुठेतरी मला जी फाईल संचिका भेटली 24 पानांची त्याच्यातील माझं नाव खोडलेलं आहे आणि त्याचं पुढे विक्रांत संसारेचं नाव. तो विक्रांत संसारे पायलट आहे, पोलिसांनी त्याची चौकशी करावी, तो त्या दिवशी होता का. आणि संपूर्ण चौकशी 26/10/2023 रोजीचा पत्राच्या अनुषंगाने. हे पत्र कोणाचं आहे, सन्माननीय अप्पर जिल्हाधिकारी संदेशजी शिर्के साहेब यांनी पोलीस उपायुक्त परिमंडल 2 यांना पत्र दिलं होतं का त्या अनुषंगाने तुम्ही कारवाई करून सदर अहवाल सगळ्यांना पाठवावं म्हणून. तर त्याने मला 3 पानाचं माहिती अधिकार मध्ये आहे ते मला दिलेलं आहे उत्तर. त्याच्यात आताचे आमचे जे साहेब आहेत पनवेलचे गुन्हे विभागाचे, काल पण साहेबांना भेटलो मी आणि अगोदर पण 2 वेळा भेटलो. ते यांनी सरळ दिलेलं आहे का चुकीचे आकारफोडमुळे हे झालेलं आहे. पण त्यांनी साहेबांनी हे लिहायला पाहिजे होतं सरकारी कागदपत्रामध्ये बेकायदेशीर बदल. पण साहेबांनी चुकीचा आकारफोड, हे माझ्याकडे आहे सगळे पेपर, तुम्हाला दाखवतो आता. तर त्यानुसार फक्त त्यांना 7च गुंठ्याचे पैसे मिळतात. यावरनं त्यांनी कप्रत नकाशातला 1 अंक माझ्यातला खोडलेला आहे व मला मिळालेले पैसे पूर्ण 38 गुंठ्याचे आहेत असं दाखवून खोट्या तक्रार केसेसने तहसीलदार विजय तलेकर यांनी खरेदी खतातली, हा खरेदी खत 39 पानांचा आहे, त्याच्यातले 5 ऑप्शन डावळलेले आहेत. खरेदी खत पान 1039 वर काय 38.70 गुंठे पैकी 19.35 गुंठे जमिनीचा व्यवहार. 1 पान नंबर 11 वर काय दैनिक सागरची नोटीस. पान नंबर 1239 वर आहे काय सदर जमीन फेरफार 25/26 व दस्त क्रमांक 86/19/2008 नुसार आलेले आहे.
व सदर खरेदी खतात जोडलेल्या नकाशात विक्री क्षेत्र लाल रंगात रंगवलेलं आहे. आता तुम्हाला एकच दाखवतो बघा, इथे 25 पानावर लाल रंगात रंगवलेला आहे का ते? हा, आहे का लाल रंगात रंगवलेला? फोकस करायचं. विक्री क्षेत्र लाल रंगात रंगवलेलं नाही. आणि तो पण नकाशा दाखवतो तुम्हाला. मी जोडायला दिला होता, म्हणजे मी हे केलं असं त्याला दाखवायचा होता प्रयत्न. हा बघा, हा दक्षिणेकडील भाग लाल रंगात रंगवलेला आहे. हा दिला याचा उल्लेख आहे म्हणून मी सही केली ना खरेदी खतावर. बघा, दक्षिणेकडील लाल रंगात मी माझा खालचा वरचा काकांचा. तसा नकाशा मोठा, त्याच्यावर पण एक फोकस मारा. हे संपूर्ण नकाशे पूर्ण तालुक्यात लावलेले आहेत. आणि सदर त्यांना हे पण सामील आहेत उपविभागीय अधिकारी, असा माझा आरोप आहे त्यांच्यावर. कारण त्यांची तर 4 महिने उपोषण केला, त्याने मला तुला न्याय देतो, पण त्याने न्याय दिला नाही. व त्यांनी या दोघांना पैसे देण्यासाठी पत्रक काढलं होतं. पत्रक हे बघा, हे पत्र 2/11/2023 रोजीचं. आणि त्यांनी जाहीर नोटीस दैनिक रामप्रहर व कृषीवर या पत्रात देऊन आणि मला पण दिलंय, मला त्याचं काहीच आलेलं नाही पत्रात. तर त्यांना मी स्वतः भेटलो, सांगितलं साहेब तुम्ही कोणाला हे द्यायचं नाही पेमेंट, कारण माझा दिवाणी कोर्टात दावा चालू आहे. विषय दिवाणी दावा प्रकरण क्रमांक 270/2023 ने केस चालू आहे. आता 11 जुलैला परत आहे. पण त्याने त्याच्यासाठी आता त्याने हे केलं आहे फेरफार, खोटं अफिडेव्हिट बनवलं आहे. ते मिळावं म्हणून मी अनिल पाटलाला पण आता अपील अर्ज करणार आहे आणि माहिती अधिकार पण टाकणार आहे. अनिल पाटील साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक तालुक्याचे आणि शहरचे सुरेश खरात यांना मी माहिती अधिकार टाकणार आहे. कारण त्यांनी माझ्या काका ज्याच्यासाठी मी भांडत होतो, परशुराम सीताराम गोंधळी, त्याच्याच मुलाने खोटा अफिडेव्हिट केलेला आहे. आता आपल्या यांचा, आणि ते अगोदर माझ्या सोबत होते. सगळे अर्ज 3 पाने अर्ज सुनील गोंधळीचा यांच्यावर गुन्हा नोंद करावा म्हणून. कारण जमीन कोणाची, त्यांनी जमीन विक्री केलेली नाही ना, त्यांचा हिस्सा नावावर झालाय आणि मी विक्री केली असं दाखवलंय. असा प्रकार आहे. म्हणून साहेबांनी उपविभागीय अधिकारी आणि हे तहसीलदार विजय तलेकर यांच्यावर, प्राण साहेबांवर नाही पण तहसीलदाराचं निलंबन करावं व मंडळ अधिकारी संतोष कचरे, तलाठी खोटा रिपोर्ट करणारा, याचं निलंबन त्याने बदली करून आणि त्याला दुसरीकडे पाठवलं होतं. आणि तहसीलदाराला कुठेतरी तिकडे टाकलंय बॉम्बेच्या झोपडपट्टी एरियात. त्यांना बदली नाही तर त्याला निलंबनच करावं, ही माझी मागणी आहे. आता हे ते निवेदन मी देणार आहे. तहसीलदार विजय तलेकर, मंडळ अधिकारी संतोष कचरे, तलाठी संजय भानुदास बिक्कड, उपअधीक्षक भालेराव साहेब व त्यांचे सहकारी यांचं निलंबन व्हायलाच पाहिजे.